स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत कोकणातल्या, त्याच्यामध्ये महायुती व्हावी ही प्रामाणिकपणानं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. एकनाथ शिंदे साहेबांची देखील इच्छा आहे आणि विशेषतः देवेंद्रजींची देखील इच्छा आहे. परंतु स्थानिक पातळीवरच्या लोकांनी, काही लोकांनी जे तोंड सोडलेलं आहे, ते योग्य आहे असं मला वाटत नाही. काल नितेशजींना ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये प्रश्न विचारला, त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. माझं म्हणणं की असंच सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, की बाबा एखाद्या पक्षाला जर युती करायची इच्छा नसेल, तर आम्हाला पण युती करायची इच्छा नाही. आम्हाला देखील पक्ष अशा पद्धतीची उत्तरं असली पाहिजेत. काही लोकं म्हणतात, की आम्ही इकडे फिरायला देणार नाही, काही म्हणतात तिकडे फिरायला देणार नाही. आम्ही आता नव्यानं आलोय म्हणून चिपळूणमध्ये घुसायला देणार नाही. असं असतं का? आता काही लोकांची हयात 7-8 वर्ष राजकारणातली, राजकीय हयात म्हणतो. तसं मी 27व्या वर्षी आमदार झालो. मी रत्नागिरी जिल्हा कोळून प्यालोय. त्याच्यामुळे म्हणून मला नाईलाजानं चिपळूणमध्ये सांगावं लागलं, की देवेंद्रजींचा आम्ही आदर करतो. देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून, महायुतीतले आम्ही मंत्री म्हणून कुठेही त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो. स्वतः मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्याच्यामुळे माझ्या एखाद्या स्टेटमेंटमुळं किंवा माझ्या एखाद्या वागण्यामुळं संघटनेतल्या एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये ही मी दक्षता घेतो. परंतु शांत आहोत त्याचा अर्थ हतबल देखील नाही आहोत ना. त्याच्यामुळे मला नाईलाजानं सांगावं लागलं, की कोणाला अशी खरोखरच जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खुमखुमी असेल, तर आम्ही धनुष्यबाण चालवून दाखवतो. तो आम्ही चालवून दाखवला. त्याच्यामुळं महायुतीनंच लढायचं आहे. हे आजही पालकमंत्री म्हणून माझं मत आहे आणि या संदर्भात माझं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे. परंतु सिंधुदुर्गात काय होतंय, हे देखील बघावं लागेल ना. रायगडमध्ये काय होतंय, हे देखील बघावं लागेल. शेवटी सिंधुदुर्गच्या ज्या युतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील, महायुती होण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, त्याच्यावर देखील रत्नागिरीच्या युतीचं अवलंबून आहे. जर सिंधुदुर्गामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं, तिथे चांगल्या पद्धतीचा मान-सन्मान दिला गेला, तर तसंच्या तसं मॉडेल आम्ही रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत. त्याच्यामुळे सिंधुदुर्गच्या युतीवर देखील रत्नागिरीवाल्यांचं लक्ष आहे आणि महायुतीनंच लढायचं आहे. म्हणून मी परवा बोललो, मी कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता. पण मी जे ऐकतोय, ज्या पद्धतीनं काही मंडळी तालुका स्तरावरची, जिल्हा स्तरावरची, ही अग्रेसिव्हली बोलतात. त्यांना मनं दुखवली जातात, याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता युबीटीच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली. जे 4 वेळा माझ्यासमोर उभे होते. जसं मुघलांच्या काळामध्ये संताजी धनाजी दिसायचे कुठेही गेल्यानंतर, सकाळी गेल्यानंतर सुद्धा नदीवर किंवा काय, तसं ह्या लोकांना मी दिसतोय. एखादी टीका करावी. त्याने विचारलं, की एकनाथ शिंदे साहेबांना का लागतात? आता युबीटीमध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाणांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात? त्यांच्या मार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का करता? काही लोकं भाजपातली माझ्याकडे पाठवतात, की मी भाजपामध्ये येतोय मला घ्यायला सांगा म्हणून. हे कशासाठी? त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही युबीटीमध्ये काम करताय. तुम्ही उद्धवजींचं नेतृत्व स्वीकारलं. तुम्ही त्यांचं काम करा ना. इकडे खड्डे पडले, तिकडे खड्डे पडले. मी सक्षम आहे. हे सगळं करून तुम्ही 4 वेळा माझ्या विरोधात उभे राहिलेले होते आणि रत्नागिरीकरांनी तुम्ही काय आहेत आणि उदय सामंत काय आहे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो आणि देशातला भारतरत्नांच्या शिल्पाचा अनावरण सोहळा हा देशातला प्रथम होता. म्हणून एकनाथ शिंदे साहेब आले होते. त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. पण मी अनिकेत पटवर्धन जे रवींद्र चव्हाणांचे पीए आहेत, त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या, प्रवेश घ्या, प्रवेश घ्या. मला काहीतरी मिळवून द्या म्हणून मी कधीच गेलो नाही. आणि माझ्याकडे जे काही आले, की ह्यांना बीजेपीमध्ये जाताना अडचण करू नका. हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत. त्याच्यामुळे राजकीय उगाचच मला कोणी शिकवू नये. ज्यांना कोणाला त्यांना उभं करायचं आहे, अजून काय राजकारण त्यांनी करावं. शेवटी लोकशाहीतला हा भाग आहे. पण टीका करू नये आणि त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे. हा झाला युबीटीचा भाग आणि आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.